कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील चिकनपाडा गावामध्ये तिहेरी हत्याकांडाची घटना घडली होती। याच गावातील रहिवासी मदन पाटील, अनिशा पाटील आणि विनायक पाटील यांच्यावर कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची अत्यंत निर्घृणरित्या हत्या करण्यात आली होती। यावेळी अनिशा 7 महिन्यांची गरोदर होती। या हत्याकांडाचा रायगड स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात छडा लावला असून आरोपीच्या मुसक्या आवळल्यात। मदन पाटील यांच्या कुटुंबात 2 भावांमध्ये घराच्या हिश्श्यावरून वाद सुरू होते। घराचा अर्धा हिस्सा नावावर करून द्यावा, तसंच स्वस्त दराने राशन खरेदी करण्याकरता राशन कार्डवरील भावाचं नाव कमी करून स्वतंत्र राशन कार्ड काढून घ्यावं, या कारणावरून हनुमंत जयतू पाटील आणि मदन पाटील या 2 भावांमध्ये वाद होत होते। त्यातच हनुमंत पाटील यांनी मदन पाटील यांच्यासह त्याच्या कुटुंबाला मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। याबाबत मदन पाटील यांनी रीतसर पोलीस तक्रार दिली होती आणि तेव्हापासून तो त्यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या देत होता। ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चौकशीसाठी हनुमंत पाटील याला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याचे मयत भावाबद्दल सहानुभूती आणि दुःख व्यक्त करून उडवाउडवीची उत्तरं दिली। त्यानंतर त्याच्याकडे घटनेच्या रात्री तो कुठे होता, त्याची पत्नी कुठे होती, तो कोणाकडे गेला होता, कोणत्या रस्त्याने गेला होता, कुठे जेवण केले, कुठे किती वेळ थांबला, कोणाला भेटला, कुठे झोपला, झोपताना बरोबर कोण होतं, कोणते कपडे परिधान केले होते, तो वापरत असलेला मोबाईल याबाबत सखोल चौकशी करून माहिती प्राप्त करण्यात आली। त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही प्राप्त केली। स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बाळासाहेब खाडे आणि टीमनं सतत उलटसुलट चौकशी चालू ठेवली। शेवटी तो विचारलेल्या प्रश्नांना निरुत्तर झाला आणि त्याला पोलीस खाक्या दाखवताच त्यानं केलेली हत्याकांडाची कबुली दिली। अखेर पोलिसांनी त्याचे हे सर्व सोंग उघड करून क्रूरकर्मा आरोपी हनुमंत पाटील याला जेरबंद केला आहे। नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गाव आहे। त्या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झालेलं होतं। एकाच घरातल्या 3 जणांचे मृतदेह जे आहेत हे ओढ्यामध्ये मिळालेले होते। याचा तपास कर्जत डिव्हिजनचे एसडीपीओ, नेरळ पोलीस स्टेशनचे एपीआय ढवळे आणि एलसीबी श्री बाळासाहेब खाडे अशी जी टीम तपास करत होती। या तपासामध्ये असं लक्षात आलं की जो मृतक आहे त्याचा सक्का भाऊ हनुमंत यानं आपल्या स्वतःच्या सक्का भाऊ, त्याची पत्नी आणि 11 वर्षाचा मुलगा या तिघांना रात्री झोपेतच कुऱ्हाडीनं मारून टाकलेला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी घराच्या मागे जो ओढा वाहतो त्या ओढ्यामध्ये त्यांनी पण हे मृतदेह आहे ते टाकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। आरोपीनं स्वतःचा प्रेझेन्स रात्रभर घटनास्थळावर नव्हता हे दाखवण्यासाठी जवळच असलेल्या पोशीर गावामध्ये त्याचा चुलत मामा राहतो, या ठिकाणी तो रात्रीच गेलेला होता आणि तिथं जेवण करून झोपलेला होता आणि असं दाखवण्याचा प्रयत्न होता की मी त्या ठिकाणी नव्हतो। परंतु त्यानं घटना घडवण्यासाठी रात्रीच तो उठून आलेला होता आणि घटना करून परत त्या ठिकाणी जाऊन झोपलेला होता। घटना झाल्यानंतर त्यानं ड्रेस बदललेला होता। हा एक पुरावा जो आहे त्याच्यावरून तो लक्षात आलं की त्यानं केलेला आहे आणि एक सीसीटीव्हीचा पुरावा मिळाला की ज्यामध्ये तो त्या गावातून चिकनपाड्यामध्ये आलेला पण दिसतो आहे। त्यावरून तो निष्पन्न झाला आणि त्यानं हे असं अघोरी असं कृत्य केलेलं लक्षात आलेलं आहे। त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। घर जे होतं ते मृतकाच्या नावावर होतं आणि घराच्या विभाजनावरून त्यांच्यामध्ये वाद होते, रेशन कार्डवरून वाद होते। अशा पद्धतीने पूर्वीचे वाद असल्याचे लोक बोलतात किंवा काही रेकॉर्डवरती गोष्टी आहेत, तर ते एक कारण दिसतो आहे। परंतु घटना जी आहे ही प्री प्लॅन्ड आहे, म्हणजे आरोपीनं जे आहे यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे आणि मग हे म्हणजे अंजाम दिलेला आहे। अवघ्या काही लाख रुपयांच्या हव्यासापोटी सख्खा भाऊच भावाचा वैरी ठरला। रागात त्यानं गर्भात असलेल्या 7 महिन्याच्या अर्भकाला देखील या जगात येऊ दिलं नाही। त्यासोबतच आपल्या भावासह त्याच्या अख्ख्या कुटुंबाला उद्ध्वस्त केलं। याबाबत परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत असून या आरोपीला कठोरात कठोर शासन करण्याची मागणी होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, कर्जत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।